बबलीचं लग्न झालं आणि फायनली मी घरी जाण्यासाठी निघाले. जसे सकाळी मी माझ्या घरापासून कोल्हापूर ते गडिंगला जसा 3 तासाचा प्रवास केला होता, सेम प्रवास मला आता पुन्हा घरी जाण्यासाठी करायचा होता. बच्चू मला स्टँडला सोडायला आला होता आणि मला डायरेक्ट जी बस पकडायची होती ना, त्याला भरपूर तिकिटासाठी लाईन होती. फायनली मी तिकीट घेतलं, बसमध्ये चढले आणि कोल्हापूर बसस्टँडला उतरले. कोल्हापूर बसस्टँडला उतरल्यानंतर मी 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत 1 तास बसची वाट बघत होते, पण बस आली नव्हती. बसला प्रचंड गर्दी होणार होती, कारण ही सगळी माणसं जी आहेत ना, इकडे दिसतात व्हिडिओमध्ये, सगळी त्या रूटलाच जाणार होती ज्या रूटला मला जायचं होतं. पण काय ना, आता कॉलेजला सुट्ट्या वगैरे पडल्यामुळे त्या रूटला इतक्या बस काही जात नव्हत्या. फायनली बस आली आणि मी बसमध्ये बसले, पण बसमध्ये पण इतकी प्रचंड गर्दी होते. पण देवाच्या कृपेने मला बसण्यासाठी जागा मिळाली, कारण मी इतकी दमले होते. 3 तासाचा येण्याचा आणि जाण्याचा प्रवास काही छोटा नाही आहे. फायनली बस सुरू झाली आणि नेहमीप्रमाणे आमचे 24/7 आमच्यासाठी अवेलेबल असणारे नाना मला घेण्यासाठी आले. फायनली त्यांनी मला घराजवळ सोडणं. नेहमी कुठेही जायचं असेल तर नाना नेहमी अवेलेबल असतातच, कुठेही असले तरी ते घरी मला सोडण्यासाठी येतात, घेण्यासाठी येतात. फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि रियांश माझी वाट बघत होता. तर चला, तर मग भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.